अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर मग आज आपला विषय आहे लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्या मनासारखं जोडीदार प्राप्त होण्यासाठी, किंवा आपलं लग्न जमत नसेल, लग्नामध्ये अडथळे येत असेल, लग्न योग्य झालेले आहेत पण मुलंसुद्धा तयार होत नाही आहे लग्नासाठी, ह्याच्यासाठी पंचमीच्या नवरात्रीमधल्या पंचमीच्या दिवशी काही विशेष उपाय सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। बघा, ज्याची मुलं लग्न योग्य होऊन सुद्धा त्यांच्या मनासारखं लग्न जमत नाही, किंवा स्थळ येतात काही कारणाने ते जुळत नाही, किंवा मुलं लग्नाला तयार होतच नाहीत, मुलं असो किंवा मुलगी असो, तर आपल्याला नवरात्रीमधल्या पंचमीच्या दिवशीच हे उपाय आपल्याला करायचे आहेत। आता आपली पंचमी उद्या आहे, समजा आता उद्या तुम्हाला हा उपाय करायला जमत नसेल तर तुम्ही पुढच्या नवरात्रीमध्ये पंचमीला तुम्ही करू शकता। असे वर्षातून 4 नवरात्री असतात, एक शारदीय नवरात्री, एक चैत्र नवरात्री आणि 2 गुप्त नवरात्री असतात। तर ह्या नवरात्रीच्या पंचमीलाच तुम्ही हे उपाय करायचे आहेत। जर उद्या जमत नसेल तर, आणि सुतक आणि पिरियडमध्ये हे उपाय आपल्याला करायचं नाही। ज्याचं लग्न जमत नाही त्या मुलांनी किंवा मुलींनी केलं तरी अतिउत्तम। समजा आता ते मुलं मुली करू शकत नसाल तर मुलांसाठी आईनी केलं तर हे उपाय चालेल। तर आज मी थोडेसे लक्ष्मी पंचमीविषयी थोडीशी पण माहिती सांगणार आहे, पुढे लग्नाविषयी उपाय आज मी सांगणार आहे। लक्ष्मी पंचमी असं का नाव पडलं ह्या दिवशी? चैत्र नवरात्रीच्या पंचमीला लक्ष्मी पंचमी असे का म्हणतात? बघा, एकदा असं झालं होतं, चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला अधिष्ठान देवी महालक्ष्मीचे पूजन विधी करण्याची परंपरा आहे। असे म्हणतात की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली आणि श्रीसागरात गेली, आणि महालक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता ही श्री विहीन झाले, म्हणजे लक्ष्मी विहीन झाले। तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि विशेष विधी विधानाने त्यांच्यासाठी व्रत केले आणि अनुष्ठान केले। त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील सगळ्यांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी व्रत केले। देवताने नव्हे तर असुराने सुद्धा लक्ष्मी देवीची उपासना केली। या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली, व व्रत समाप्तीच्या वेळेस माता पुन्हा प्रसन्न आणि उत्पन्न झाली, आणि त्यांचा विवाह श्रीहरी विष्णूशी संपन्न झाला। देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले, आणि ती तिथी चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते। म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रत आपण साजरा करतो। म्हणून लक्ष्मीची यथाविधी उद्या पूजा करायची आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला श्रीसूक्त म्हणून श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे। कुंकुमार्जन लक्ष्मीचे मंत्र म्हणून आपल्याला करंगळी शेजारच्या 2 बोटा आणि अंगठाने आपल्या मंत्र म्हणत देवीच्या मूर्तीवरती कुंकुम अर्पण करायचं आहे, पायापासून ते डोक्यापर्यंत। आणि आपल्याला कनकधारा स्तोत्र, श्रीसूक्त, त्याचबरोबर लक्ष्मी मातेचे मंत्र, ओम ऐं ह्रीं श्रीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप, किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र यथाशक्ती, किंवा तुम्ही श्रीं श्रीये नमः किंवा श्री माता लक्ष्मीचं बीज मंत्र श्रीं ह्या मंत्राचा जप करू शकता। जेवढे मंत्र स्तोत्र तुम्हाला येतात लक्ष्मी मातेचे उद्या प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मी अखंड आपल्या घरावर कृपा राहण्यासाठी, आपल्याला उद्या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी लक्ष्मी मातेची उपासना करायची आहे। तर आता हे झालं लक्ष्मी पंचमीची माहिती। आता आपण लग्नासाठी उद्याच्या पंचमीला आपल्याला हे उपाय करायचे आहेत। आपल्याला काय करायचं आहे, आंब्याचे पानं तोडून आणायचं आहे। आंब्याचे पान त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे
आणि देवघरासमोर बसायचं आहे. धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे. आपले पूजा नित्यकर्म सगळं आटपून घ्यायचं आहे. दिवसभरामध्ये सकाळ संध्याकाळी कधी पण हे उपाय तुम्ही करू शकता. ते एक पान घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये ते पान ठेवायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. कुलदेवीला उद्या आपल्याला संकल्प करायचा आहे. 3 वेळेस पाणी प्यायचं आहे चमच्यानं. मग 1 वेळेस पाणी सोडून देऊन मग चौथ्या वेळेस हात पुसून घेऊन मग हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. तुम्ही जर आईने मुलांसाठी करत असाल किंवा स्वतः आपलं लग्न जमत नसेल, आपण स्वतःसाठी करत असाल तर आपण स्वतःचं नाव घ्यायचं आहे. जर आईने मुलांसाठी करत असाल, मुलगा असो किंवा मुलगी असो, तर आईने मुलांचं नाव घ्यायचं आहे संकल्प करताना. तर आपण हातामध्ये पाणी घ्यायचं आहे 2 चमच. त्याच्यात थोडं अक्षता ठेवायचं आहे. आपलं नाव, गोत्र, तिथी उच्चार करायचा आहे. म्हणजे उद्याची तिथी पंचमी असं उच्चार करायचं आहे. तुमचं नाव आणि तुमचं गोत्र जर माहिती नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणू शकता. आणि तुम्ही कशासाठी करता की तुमचं मुलगा विवाह योग्य झालेला आहे, त्यांचं विवाह जमत नाही आणि लवकरात लवकर माझ्या मुलांचं विवाह जमावं म्हणून कुलदेवीला मी साकडा घालते आणि मी आज कुलदेवीला साकडा घालून आज मी हा उपाय करत आहे असं म्हणून तुम्ही ते पाणी एका तांब्यामध्ये सोडून टाकू शकता. जर मुली स्वतः करत असाल तर ते स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि आईने करत असेल तर मुलांचं नाव घ्यायचं आहे. अशा प्रकारे संकल्प करून सगळं काही सांगायचं आहे. देवीसमोर सांगायचं आहे तुम्ही कशासाठी हे उपाय करत आहात. संकल्प झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हळद आणि एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे. ते वल्ल करून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून वल्ल करून घ्यायचं आहे. आणि आंब्याचं ते देठ आहे, देठाच्या साईडला आपल्याला वरती हळदीनं एक स्वास्तिक काढायचं आहे. आणि हळदीचं स्वास्तिक काढणं झाल्यावर त्याच्यामध्ये 4 बीचमध्ये 4 थेंब लावायचं आहे. मग हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मग कुंकवानं त्या स्वास्तिकच्या खाली एक कुंकवानं स्वास्तिक काढायचं आहे. मग ते कुंकून टिपके 4 टिपकेमध्ये लावायचं आहेत. आणि मग आपण ते हळदी कुंकवाचं स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती थोडेसे आपल्याला अक्षता घ्यायचं आहेत. पांढरे शुभ्र अक्षता घ्यायचं आहे आणि ते अख्खे असावं, तुटलेले फुटलेलं थोडेसे अक्षता त्या स्वास्तिकवर ठेवायचं आहे. आणि दुसरे अक्षता त्याला रंगून घ्यायचं आहे हळदीनं. ते हळदीनं रंगवलेल्या अक्षता हळदीच्या स्वास्तिकवर ठेवायचं आहे आणि कुंकुवाच्या स्वास्तिकवर पांढरे शुभ्र अक्षता ठेवायचं आहे. आणि आपली इच्छा सांगायची आहे आणि त्या स्वास्तिकला हळदी कुंकू वाहून धूप दीप दाखवायचं आहे आणि तुपाचं निरंजन ओवाळून घ्यायचं आहे. आपली इच्छा सांगायची आहे. लवकरात लवकर आपलं लग्न जमावं, आपल्या मनासारखं जोडीदार प्राप्त व्हावं, लग्नामध्ये जे काही अडथळे येतात ते अडथळे दूर व्हावं म्हणून आपण हे उपाय करत असतो. आणि देवीला विनंती करायचं आहे, हे देवी माता आज पंचमीच्या दिवशी माझ्या मुलांचं लग्न जमण्यासाठी मी हा उपाय करत आहे. आज 3 महिन्याच्या आत माझ्या मुलांचं लग्न जमावं, मनासारखं लग्न जमावं म्हणून ही विनंती करायचं आहे. आणि ते पान आपल्याला जवळपास देवीचं मंदिराच्या तिथं एक लिंबाचं झाड असेल तर त्या लिंबा झाडाखाली ठेवायचं आहे. जर मंदिर नसेल किंवा तुमच्या जवळपास लिंबाचं झाड असेल तर लिंबाच्या झाडाखालीच ते पान घेऊन जाऊन तिथं ठेवून यायचं आहे. दुसऱ्या झाडाखाली ठेवायचं नाही, लिंबाच्या झाडाखाली हा पान ठेवायचा आहे. आणि हे तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ करू शकता, भर उन्हामध्ये करू नका. आणि तिथे विनंती करून यायचं आहे, का गाडायचं नाही, काही पुरायचं नाही, काही नाही. जसं आपण आंब्याचं पान उचलून घेऊन जाऊन ते झाडाखाली ठेवून यायचं आहे आणि सरळ घरी यायचं आहे. मागे पुढून आपल्याला पाहायचं नाही. आणि हातपाय धुवून देवीला विनंती करायचं आहे. उद्या पंचमी, लक्ष्मी पंचमी आहे. आई भगवती आपली कुलदेवीला विनंती करायचं आहे, माझ्या मुलांचं, माझ्या मुलींचं लग्न लवकरात लवकर जमावं, जे काही अडथळे आहेत दूर व्हावं म्हणून विनंती करायचं आहे. ही अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. पंडित मिश्राने शिवपुराणातला हा उपाय सांगितलेला उपाय आहे. तर हे उपाय तुम्ही करून पहा. तुम्हाला 3 महिन्याच्या आत
रिजल्ट येईल. कोणतेही उपाय करताना मनात विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तर ते लवकर आपल्याला ते उपायाचं फळ प्राप्त होते. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा, म्हणजे दुसऱ्यांना पण माहिती कळेल आणि त्यांनी पण हे उपाय करून त्यांच्या जीवनात जे काही लग्नाचे अडथळे होत आहे ते दूर होतील. धन्यवाद.